मनसेचे नेते मेळाव्यासाठी या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळतात। यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर आहेत। यशवंत किल्लेदारजी, 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती येतात आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावरतून एकत्रित येतात आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ही आठवणच करून देणारा हा संपूर्ण विजय दिवस आहे। परंतु कशा पद्धतीने तुम्ही देखील एक मनसैनिक म्हणून या सगळीकडे पाहता, दोन्ही ठाकरेंबरोबर तुम्ही काम केलं? मुळात आजचा जो मेळावा आहे हा मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी, मराठी माणसांनी एकत्र येण्यासाठीचा मेळावा आहे। कारण जो काही गेल्या 2-2.5 महिन्यात हिंदी सक्तीचा जो विषय चालू होता, त्या हिंदी सक्ती विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस एकवटला होता आणि त्याचाच प्रत्यय सरकारला जे काही निर्णय घ्यावा लागला, म्हणजे GR रद्द करायचा, तो त्या जनतेच्या रेट्यामुळेच घ्यावा लागला आणि त्याचा हा विजयी जल्लोष आहे। आणि मराठी माणूस एकत्र येतोय, एकजूट करतोय, हा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी आणि तोच आम्ही साजरा करतोय। आणि दोन्ही बंधू देखील त्या हेतूनेच किंवा त्या भावनेनेच दोघं एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत। परंतु मराठीचा मुद्दा हा ठीक आहे, परंतु राजकीय दृष्ट्या देखील दोन ठाकरे बंधू एकत्रित व्हावे याकरता आधी देखील तुम्ही प्रयत्न केलेले आहेत। ही एक नांदी म्हणावी लागेल का? दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावरती येतात, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित येऊ शकतील राजकीय दृष्ट्या? आजचा विषय हा आहे की मराठी एकजुटीचा विजय आणि त्याचा जल्लोष। आता त्यानंतर राजकीय दृष्ट्या एकत्र येणं, यायचं की न यायचं, हे दोन्ही बंधूच ठरवतील आणि ते दोन्ही बंधू मिळून जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू। भाजपचे आमदार आहेत परिणय फुके, ते म्हणतात की आता ठाकरेंच्या ब्रँडचा बँड वाजलाय म्हणून। एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने वातावरण तयार झालंय, ज्या पद्धतीने मराठी माणूस एकत्र झालाय आणि ज्या पद्धतीने ठाकरे या दोन्ही ठाकरेंच्या मागे मराठी माणूस ज्या पद्धतीने उभा ठाकलेला आहे, ह्यामुळे ह्या सर्व सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्या मनामध्ये एक धसका आहे, एक त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे ना ते सैरभैर झालेत। मागच्या 2-3 दिवसात तुम्ही सगळ्यांची विधानं पहा, ही सैरभैर झाल्यानंतर माणूस कशी विधानं करतो, अशी भरकटल्यासारखी विधानं करतो, तशी ही भरकटल्यासारखी विधानं करतायत, त्याच्याकडे आपण एक एन्जॉय म्हणून बघायचं। शेवटचा प्रश्न, केडिया आणि मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्यांचा आक्रोश आणि बंद, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की मराठी बोलली नाही गेली, त्यामुळे हे सगळे प्रकरण। हे बघा, हे मराठीचं वातावरण, जे एकीकरणाचं वातावरण, एकजुटीचं जे वातावरण तयार झालं आहे, त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी हे सरकार पुरस्कृत लोक आहेत, हे सरकारने उभे केलेली माणसं आहेत आणि मुद्दामून जाणून बुजून काहीतरी वक्तव्य करायला यांना लावलं जातं। आमचा आज मेळावा तर होऊ दे, मग यांचा समाचार काय घ्यायचा तो घेतो आम्ही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। यशवंत किल्लेदार होते, म्हणतात की हा मेळावा संपल्यावरती कोणाचा कसा समाचार घ्यायचा आहे हे आम्ही ठरवू, असं एक सूचक इशारा जो आहे तो यशवंत किल्लेदार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।